सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर होतील अशी स्थिती आहे। याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष वारंवार मतदार याद्यांमधील घोळ आणि बनावट मतदारांचा मुद्दा मांडत सरकार आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरत आहे। आणि याच धर्तीवर लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी 1 नोव्हेंबरला विरोधी पक्षाने वज्रमूठ एकवटत सत्याचा मोर्चाची हाक दिली आहे। या मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत। मोर्चा काढण्यावर मविया आणि मनसे नेते हे ठाम आहेत, मात्र या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही। या मोर्चाकडे आता सर्वांचं लक्ष असेल। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, मविया आणि मनसे या ठिकाणी मोर्चा काढण्यासाठी आपल्या मोर्चावर आता ते ठाम आहेत, मात्र या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही। या मोर्चाला कधीपर्यंत परवानगी मिळेल त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच नीलम, मोर्चाला परवानगी तर मिळालेली नाहीये, मात्र मोर्चा निघणार असल्याची जी ठाम भूमिका आहे ती मवियाचे नेते आणि मनसेचे नेते राज ठाकरे यांनी घेतलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मवियाचे यामध्ये सगळे नेते आहेत, उद्धव ठाकरे असतील, जयंत पाटील असतील, शेकापचे जयंत पाटील असतील, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात असतील, काँग्रेसचे नेते असतील, सगळ्याच पक्षाचे नेते आज एकवटणार आहेत आणि हा मोर्चा जो आहे तो सत्याचा मोर्चा आहे असं ते सांगत इथे एकवटणार आहेत। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती मुंबई महापालिकेच्या समोर जो सेल्फी पॉइंट आहे तिथे केलेली पाहायला मिळते। प्रचंड झेंडे जे आहेत सगळ्या पक्षांचे ते लागलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे लागलेत, मनसेचे झेंडे लागलेत आणि एकंदरीतच इथे जे फलक आहेत ते देखील या सेल्फी पॉइंटवर लावण्यात आलेत। हा मोर्चा जो आहे तो फॅशन स्ट्रीट पासून मेट्रो आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या समोरील सेल्फी पॉइंट इथपर्यंत येणार असल्याची माहिती आहे। आपण जर बघितलं तर हळूहळू जे लोक आहेत ते इथे यायला सुरुवात झालेली आहे। जे नेहमीचे मंडळी आहेत, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते, निष्ठावंत बनवणारे कार्यकर्ते, ते देखील इथे आलेले पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर सध्या जे बोर्ड लागलेत ते देखील इथे पाहायला मिळतात आणि आपण ह्यांच्याशी बातचीत करूया। नीलम दादा, काय सांगाल? नेहमीच तुम्ही येता, प्रत्येक मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्या तुम्ही असता, आज देखील तुम्ही इथे आलेला आहात। हा सत्याचा मोर्चा आहे, पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळणार आहेत, कसं बघता या सगळ्याकडे? माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव। मी कट्टर शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचा ओळखतात मला। स्वतः साहेबांनी सुद्धा मला सन्मान केलेला आहे आणि उद्धव साहेबांनी बी कायम सन्मान करतात। म्हणून आता राजसाहेब उद्धव साहेबांच्या साथीला आल्यात तर आम्हाला इतका आनंद वाटतो। आमच्या गावात सुद्धा केसनन गावची शान आहे बघा ही। अक्षरशः त्यांना बी म्हणजे तिथले सरपंच मिलिंद नाना हरगुडे ज्येष्ठ शिवसैनिक आहे आणि त्यांना इतकं वाटतं की ते म्हणतात उद्धव किती कार्यकर्ते येतील अशी आशा आहे? तुमच्या गावातनं काही कार्यकर्ते निघालेत का? आमच्या गावातूनच कार्यकर्ते येणार आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रातून येणार आहे आणि अशी बीड होईल की कधी असा मोर्चा झाला नाही। आतापर्यंत मी बरेचसे मोर्चे पाहिले, पण ही मोर्चा असा होणार नाही, इतका बीड होणार आहे। नक्कीच, तर आपण बघतोय की प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असं यांचं म्हणणं आहे। नेहमीच खरं तर सगळ्याच मोर्चांना असतात, त्यांची एक ही विशिष्ट गाडी आहे, सजवलेली ही गाडी आहे आणि या गाडी मध्ये आपण बघू शकतो की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो आहे। त्याचबरोबर भावी पंतप्रधान साहेबांचा आशीर्वाद अशा पद्धतीचं, भावी मुख्यमंत्री अशा पद्धतीचे जे बोर्ड आहेत ते त्यांच्या गाडीवर लावलेले आहेत। हा एक भाग झाला, मात्र आपण जर आत्ता या रस्त्यावर पूर्ण बघितलं तर पूर्ण रस्ता जो आहे तो भगवा झालेला पाहायला मिळतोय। शिवसेनेचे भगवे झेंडे आहेत, त्याचबरोबर मनसेचे देखील भगवे झेंडे इथे फडकताना पाहायला मिळतात आणि मुळात म्हणजे हे राजकीय पक्ष म्हणून शिवसेना आणि मनसे आज मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एकत्र येतात। याआधी त्यांनी छोटी छोटी आंदोलनं केलेली आहेत, मात्र मोठ्या प्रमाणात ते पहिल्यांदाच एकत्र येताना पाहायला मिळतात। दोन्ही झेंडे जे आहेत ते एकत्र फडकताना पाहायला मिळतात आणि या व्यतिरिक्त राखी जाधव ज्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील इथे एक बोर्ड लावलेला पाहायला मिळतो। ही सत्तेची लढाई नाही आहे तर सत्याची लढाई आहे, ही खऱ्या मतदारांची लढाई आहे, खोट्या मतदारांची नाही।
खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा असा एक त्यांनी इथे मजकूर लिहिलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच मोर्चाची जी तयारी आहे ती गेले अनेक दिवस सुरू आहे आणि आजचा हा मोर्चा कसा पार पडतो हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याचं कारण मोर्चाला परवानगी नाही आहे। इतर मोर्चांना जेव्हा निघतात अशा पद्धतीने परवानगी नसताना त्यावेळेला पोलीस मध्यस्थी करतात, पोलीस त्यांना आंदोलनाच्या स्थळावरनं हलवतात, ताब्यात घेतात, अशी अनेक प्रकरणं पाहिलेली आहेत। मात्र आज इतके मोठे नेते ज्यावेळेला समोर आहेत त्यावेळेला पोलीस अशी कारवाई करणार का हे बघणं देखील नीलम महत्त्वाचं ठरणार आहे। जी जी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।